लोकसेवा हक्क कायदा 2015च्या दशकपूर्ती निमित्तानं महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क दिनाच्या दशकपूर्ती निमित्त आज सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात शपथ दिली। महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायद्यांमध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जनतेला त्वरित व पारदर्शक सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची शपथ महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्याकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली। तसंच झोन स्तरावर सुद्धा लोकसेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली। यावेळी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। जनमाहिती अधिकाऱ्यांची कार्यशाळा डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह येथे आयोजित केली होती। या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून जनमाहिती अधिकाऱ्याचे राष्ट्रीय प्रशिक्षक श्री प्रशांत चौधरी यांनी मार्गदर्शन केलं। राज्यात महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना 28 एप्रिल 2015 रोजी झाली असून 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या दशकपूर्तीचे औचित्य साधून विशेष उपक्रम राबविले गेले। नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जनमाहिती अधिकार कायद्याची सखोल माहिती व्हावी तसंच जनमाहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यावेळी श्री प्रशांत चौधरी अधिकारी कर्मचारी यांना माहितीच्या अधिकारामधील विविध कलमे, शासन निर्णयाची माहिती देत जनमाहिती अधिकार कायदा 2005, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदा 2015 हे दोन्ही कायदे जनतेच्या कल्याणाकरिता कसे कल्याणकारी आहेत याबद्दल मार्गदर्शन केले। नमस्कार, मी प्रशांत चौधरी, राष्ट्रीय प्रशिक्षक, माहितीचा अधिकार अधिनियम 2015, 5 आणि सेवा हक्क अधिनियम 2015च्या वतीने कर्मचारी अधिकाऱ्यांना हे दोन्ही कायदे आणि या कायद्याच्या अंतर्गत कर्मचारी अधिकाऱ्यांना माहिती व्हावी याकरिता सन्माननीय मेश्राम सर, चौधरी सर, कापसे सर या सरांनी इनिशिएटिव्ह घेतलं। आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना या कायद्याबद्दलची सखोल माहिती व्हावी, या कायद्याबद्दलची भीती त्यांच्या मनातून दूर व्हावी या हेतूने आज दिनांक 28 तारखेला 28 एप्रिलला एक छान महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या निर्मितीचा दिवस निवडला, 28 एप्रिल निवडला आणि या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या भरगच्च उपस्थितीमध्ये किमान 100 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा शानदार कार्यक्रम आयोजित केला। त्याबद्दल नागपूर आयुक्त, सन्माननीय आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी सरांचे विशेष आभार की त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं, या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि इथल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना, नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल सन्माननीय आयुक्त महोदयांचे मी विशेष आभार व्यक्त करतो। माहिती अधिकाऱ्याच्या अनुषंगाने अनेकदा अशा तक्रारी येतात की लोक ब्लॅकमेल करतात, लोक नाहक त्रास देतात, काही लोक पत्रकार बनून येतात, काही लोक स्वतःला मी ॲक्टिव्हिस्ट आहे म्हणून घेतात। अशा वेळी कर्मचारी अधिकाऱ्यांना मनस्ताप होतो आणि मनस्ताप होण्यामागचं कारण एकच आहे की त्यांच्यावर ऑलरेडी कार्यालयीन कामाचा प्रचंड व्याप असतो, प्रचंड ताण असतो। अशा वेळी त्या लोकांना माहिती नेमकी कोणती द्यायची, नेमकी कोणती नाही द्यायची, कोणती माहिती अपवादात्मक आहे, त्या अनुषंगाने माहिती अधिकार कायदा महत्त्वाचा आहे। इन ॲडिशन टू दॅट, त्याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा जो कायदा सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो कायदा 28 एप्रिलला म्हणजे आजच्या दिवशी 10 वर्षाआधी जो लागू केला होता, त्याचे परिणाम इतके चांगले आहेत, इतके प्रभावी आहेत की ग्रामीण भागावर जेव्हा मी माझा प्रवास करतो, ग्रामीण स्तरापासून म्हणजे ग्रामपंचायतीपासून तलाठी कार्यालयापासून तर शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रत्येक कार्यालयामध्ये या कायद्यामुळे इतकी सकारात्मकता आलेली आहे। लोकांना जो त्रास होत होता की कोणती माहिती, कोणती सेवा किती दिवसात मिळायला पाहिजे, किती दिवसात मिळणं अपेक्षित आहे याची सूत्रम कल्पना नव्हती। समजा एखाद्या नागरिकाला किंवा एखाद्या गरीब शेतमजुराला जातीचा दाखला हवा आहे किंवा एखादा कागद हवा आहे, तर त्याला नेमकं हेच कळायचं नाही की जर मी आज तलाठी कार्यालयामध्ये अर्ज केला तर नेमका मला त्या संदर्भातली जी सेवा आहे ती किती दिवसात मिळणार आहे, त्यानंतर मला ही सेवा कोण्या टप्प्याने कशी मिळणार आहे याच्याबद्दल त्याला सूत्रम कल्पना नसायची। परंतु आता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंतर्गत एक अतिशय सुंदर, अतिशय जोरदार, शानदार जर कोणती गोष्ट असेल तर जर एखाद्या नागरिकांनी, एखाद्या अर्जदारांनी एखादी सेवा मागणारा अर्ज जर कार्यालयामध्ये केला असेल तर त्याला अर्ज क्रमांक देणे या कायद्याच्या अंतर्गत अनिवार्य केलेलं आहे। म्हणजे काय होईल
की समजा तलाठी कार्यालयामध्ये त्या व्यक्तीनं अर्ज केलेला आहे, मला ही सेवा हवी आहे, किंवा कृषी विभागाच्या अंतर्गत त्याला एखादी सेवा हवी आहे, तर त्याला त्या सेवा हक्क अधिनियमाच्या अंतर्गत त्याला अर्ज क्रमांक देण्यात येईल. मग अर्ज क्रमांक दिल्यामुळे काय होईल की तो घर बसल्या माझ्या अर्जाची स्थिती काय आहे, माझा अर्ज या कार्यालयातून तहसील कार्यालयात गेला का, तहसील कार्यालयामधून SDO कार्यालयामध्ये गेला का, मला त्या अर्जाची स्थिती घर बसल्या बघण्याची संधी या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ने उपलब्ध करून दिलेली आहे. वारंवार सर माझ्या कामाचं काय झालं, सर मी जो अर्ज केला होता काय झालं, सर मी कधी येऊ, हे जे वारंवार त्याला हेलपाटे होते, हे जे त्याला चक्रा मारायचे काम होतं ते अक्षरशः संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळे कर्मचारी अधिकारी सुद्धा सुखावलेले आहेत की हा वारंवार चक्रा मारत नाही, त्याला घर बसल्या ऑनलाईन अर्जाची स्थिती बघता येते. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंतर्गत 2015 या लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंतर्गत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी संधी नागरिकांना, आम नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे, त्याकरिता मी विशेषतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचे आभार व्यक्त करतो. असेच कायदे, छान छान कायदे या राज्यामध्ये यावे ही विनम्र अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना थांबवतो. थँक्यू.